नमस्कार. आपण ऐकत आहात चैत्राली यमगर लिखित लग्नानंतर होईल का प्रेम, भाग 14वा. हो देते मावशी. गरिबांची कमाई कधी बुडवायची नसते असं माझी आई नेहमी म्हणायची. ती त्या भाजीवालीला बोलते आणि आपल्या भाजीचे व धनियाचे पैसेही देव करते. तुझी माय खरंच खूप चांगली असेल बेटा. तसं आता त्या भाजीवाला मावशीने तिच्या जवळ येऊन तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हटले, अगदी प्रेमाने, जी त्यांना अशी गोड मुलगी मिळाली आहे. खूप भाग्यवान आहे तुझी. त्या अजून पुढेही बोलल्या, नाही मावशी, भाग्यवान तर मी आहे, जी तिच्यासारखी माऊली मला भेटली. गौरी आता हळवी झाली होती. डोळ्यात पाणी आले होते नकळतही तिच्या. तिला आपण किती आईला त्रास दिला होता आतापर्यंत ते सर्व एका फिल्मसारखे डोळ्यासमोरून नाचत होते. कोणत्या गावाची तू पोरी? त्या खूप मायेने सगळी तिची विचारपूस करत होत्या आणि तीही आपलेपणाने सगळं सांगत होती. जणू तिची खरंच ती मावशी असेल. शहरात असं कुणी कुणाला आपली पर्सनल इन्फॉर्मेशन देत नाही, ह्याचा तिच्या मनाला थांगपत्ताही नव्हता. थोडा वेळ ती बोलून मग आपल्या रूमकडे उत्साहाने जायला लागली. ए मुली, कोण तू आणि कुणाच्या घरी आली आहेस? तोच एक रागीट आवाज तिच्या कानावर पडला. तसं तिने मागे वळून पाहिले. काकी, ते मी. ती थोडं हसून आपल्या भाज्याच्या पिशव्या सावरत म्हणते, काकी? ए पोरी, उगी नाती जोडायला येऊ नको. मी तुला ओळखतही नाही. पण तिचं बोलणं पूर्ण होतही नाही की त्या बाई जोरात ओरडतात. ती बाई म्हणजेच मगाशी या दोघांच्या भांडणात कोथिंबीर घेऊन गेलेलीच होती. सॉरी, ते तर म्या. ती आताही पुढे माफी मागून काही बोलणार तर त्या बाईनं हात केला तिला आणि डोळेही मोठे केले. हे बघ, मला तुझी काही सफाई नको आहे ना कसले स्पष्टीकरण. त्या आता वेगळ्याच ॲटिट्यूडमध्ये तिला बोलत होत्या. तू कुणाकडेही पाहुणे म्हणून आली असशील, मला फरक पडत नाही, पण या सोसायटीची मी सेक्रेटरी आहे आणि मला माझ्या या सोसायटीला गालबोट लागलेलं चालणार नाही. त्यामुळे मी तुला शेवटची वॉर्निंग देत आहे असं समज. मगाशी जे चाललं होतं ना तुम्हा दोघांचं, तसले लफडे मी माझ्या सोसायटीत खपवून घेणार नाही. तुझ्यासारख्या मुली मी चांगलीच ओळखून आहे. गावाकडे राहणाऱ्या तुम्ही मुली मुंबईत मोठी स्वप्न म्हणून येता खरं, पण अशा श्रीमंत मुलांना आपल्या या अदाने नादी लावता. अजून बरंच काही त्या बोलत होत्या. ती मात्र शांत मान खाली घालून उभी होती. तोंडातून एक अक्षर काढले नव्हते, ज्यामुळे त्या अजून बोलत राहिल्या. वरून पाहत असलेल्या मोहितने मात्र मान हलवली. मुंबईत त्याने गेली 2 वर्ष काढलेली असल्याने त्याला मराठी नीट बोलता येत नसले तरी कळत मात्र सगळं होतं. ये वही लड़की है क्या जो मेरे साथ अभी छोटी छोटी बातों पर झगड़ा कर रही थी? त्याने मान हलवतच म्हटले आणि थोडे चिडूनच आत निघून गेला. बस झालं. इकडे जेव्हा त्या तिच्या आई वडिलांच्या संस्काराबद्दल बोलू लागल्या तेव्हा मात्र आता ही जाम चिडली. इतक्या वेळ त्या तिच्याबद्दल बोलत होत्या, जे चुकीचं होतं तरीही मोठ्यांना मान सन्मान द्यावा अशी लहानपणापासून शिकवण घरच्यांची असल्याने ती शांत होती. पण आता कशी शांत बसेल जेव्हा त्या तिच्या आई वडिलांबद्दल काहीही बोलतील? काकी, मी तुमचं ऐकून घेतलं, तो एक संस्काराचा आपला भाग होता म्हणून, पण याच्या पुढे मी ऐकून घेणार नाही एक शब्द. ती पुढे ठणकावून बोलली. आणि बोलले मी तर काय करणार आहेस? त्या काकी आता तिचा एक हात मुरगळत बोलतात. काकी, काय करताय? त्या असं हात मुरगळत असल्याने तिला खूप पेन होत होतं. डोळेही पाण्याने तुडुंब भरले होते. हे काय चाललंय? गौरी, तू इथे बाहेर काय करतेय? तोच आपल्या स्कूटीवरून उतरून रागिनी बोलते. जाम चिडली होती ती आधीच आणि त्यात हा प्रकार समोर. ह्या मॅडम तुमच्या पाहुण्या आहेत तर रागिनीबाई. तशी आता ती सेक्रेटरी काकी तिचा हात पटकन सोडून तिच्याकडे रागात जात म्हणते, हे बघ रागिनी, मी सगळ्यांचा विरोध असूनही तुला या सोसायटीमध्ये का राहू देत आहे हे तुलाही चांगलं माहीत आहे. तुझा गण्या मामा मला डबल पैसा देतो म्हणून आजवर तू टिकून आहेस. पण जर मला तुझ्या आणि तुझ्या या मैत्रिणीच्या एक जरी तक्रारी इथून पुढून आल्या तर मग पहा. त्या आता तिच्याशी हमरीतुमरीवरच येऊन बोलत होत्या. मगाशीही एक शब्द गौरीला बोलून दिले नव्हते मध्ये, आणि आताही रागिनीच्या बाबतीत तसंच. असं काही होणार नाही आंटी. ती आजच घर सोडणार आहे माझं. गण्या मामाची शेजारी नाही गावाकडे, तेच मोठी स्वप्न घेऊन आली आहे. मला तर याबाबत काहीही माहिती नव्हती. ती आता रागात गौरीकडे कटाक्ष टाकत बोलत होती. गौरी मान खाली घालून फक्त ऐकत होती.
त्या सेक्रेटरीच्या आवाजाने संपूर्ण सोसायटी जमा झाली होती. अगदी आत निघून गेलेला मोहितही बाहेर आपल्या गॅलरीत येऊन उभा होता. त्याला गौरीचे हे वागणे काही पटत नव्हते. राग पण येत होता. पण जर तीच काही या दोघींना उत्तर देत नसेल तर आपण तरी तिला काय मदत करणार? आणि आधीच त्या आंटींना काहीही वाटत होते. आपण मध्ये पडलो तर संशय खरा ठरेल त्यांचा आणि गौरीची व त्याची बदनामी होईल ती वेगळीच. म्हणून तो फक्त पाहत होता. नाहीतर रागिणीला जाऊन एक थोबाडीत नक्कीच त्यानं मारली असती. कितीही झालं तरी रागिणीची ती पाहुणी होती. रागिणीने तिची बाजू घ्यायला हवी असं त्याचं तरी मत होतं. चल आता, की अजून माझा तमाशा तुला करायचा आहे. रागिणी गाडी तिथेच लावून तिच्या हाताला धरत रागात बोलते आणि तिला ओढतच आपल्या रूमवर घेऊन जायला लागते. रागिणी ताई, दुखतोय हात, ती अस्पष्ट असं बोलते. तिच्या त्याच मनगटाला त्या रागिणीने धरलं होतं जिथे त्या सेक्रेटरी आंटीने तिचा हात लाल केला होता. तिने बोलता बोलता आसपास पाहिलं. सगळे त्या दोघींकडे पाहत होते. कुणी तिच्या बाजूने होते तर कुणी त्या रागिणीच्या. पण आपली चूक नक्की आहे तरी काय, हा प्रश्न तिला पडला होता. तोच तिची नजर समोरच्या गॅलरीत गेली जिथे मोहित तिलाच एकटक पाहत होता. त्याने नकळत त्याच्याही मान नकारात्मक हलवली. जणू हे जे घडलं तुझ्यासोबत ते मला पटले नाही असे भाव होते त्याच्या डोळ्यातही आणि मनात सुद्धा. पण तिला ना ते भाव कळले ना तिने त्याला समजून घेण्याचा प्रयत्न केला. पुढच्या क्षणी सरळ आपली मान खाली घातली आणि रागिणीच्या मागे एका हाताने डोळ्यातील पाणी पुसत लिफ्टमध्ये शिरली. ये लडकी सच में ऐसी है? आणि तिच्या या वर्तणुकीमुळे मोहित अवाक होतो. छोड, जाने दे, मुझे क्या करना है म्हणत तोही मग आपल्या रूममध्ये आत जातो. सगळे लोकही सोसायटीतील कुजबुज करत आपल्या आपल्या घरी जातात. आता रागिणी काय करेल? गौरीचा हाच दिवस सोसायटीतला शेवटचा दिवस होईल का? मोहित तिचा एवढा विचार करत आहे, तिला मदत करेल का? जाणून घेण्यासाठी ऐकत राहा माझी ही कथा. बाकी हा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. नवीन असाल तर माझ्या या चॅनलला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.